छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी आपण आलेले आहोत। बिरवाडी विभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार दीपाली सुभाष मोरे या सध्या प्रचाराच्या आघाडीमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक गाव वस्ती वाड्यातून त्या फिरतायत आणि आपल्या नागरिकांना ते भेट देत आहेत। आपल्या सोबत त्या आहेत, आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल? आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपण जिल्हा परिषदच्या उमेदवार आहात। पाहायला गेलं तर एकीकडे रस्ते नाहीयेत, पाणी नाहीयेत, या संदर्भात आपलं काय विजन असणार आहे? आम्ही बरेच गावांना भेटी दिल्या आणि तिथे प्रामुख्याने आम्हाला हे जाणवलं की पाण्याची समस्या ही खूप गंभीर आहे। म्हणजे अक्षरशः गाव ओसाड आहेत, त्या गावातना आपले वयस्कर वयोवृद्ध आहेत, त्यांना आज 5-5, 6-6 किलोमीटर अंतरावरून विहिरीच्या माध्यमातून पाणी आणायला लागतं। इतकी बिकट पाण्याची समस्या त्या गावांना आहे। रस्ते नाहीत, रस्ते नसल्यामुळे त्यांच्याकडे येण्या जाण्याच्या वाहनांची साधनं उपलब्ध नाहीयेत, ही आपल्याकडे प्रामुख्याने समस्या आहे। आणि आज आपण इथे ज्या वारंगी गावामध्ये उभे आहोत, तिथे गेली 20 वर्ष झाली धरणाचं काम चालू आहे, ते रखडलेलं आहे। तिथल्या स्थानिक नागरिकांना कुठच्याही प्रकारचं पुनर्वसनाचं आश्वासन दिलेलं नाहीये आणि त्यांचं काहीच हे केलेलं नाहीये पुनर्वसनाचं। आणि तो गेले 20 वर्ष रखडलेला प्रकल्प आज आपल्या ह्या गावामध्ये आहे धरणाचा। ताई, पाहायला गेलं तर आपल्या खेडे वस्तीची मुलं आहेत ही शहरामध्ये इंग्लिश मीडियम साठी शिकण्यासाठी जातात, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। याकडे आपलं कसं लक्ष असणार आहे? जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत, मी सांगितलंय तुम्हाला प्रामुख्याने, आज आम्ही एवढ्याच गावांमध्ये फिरतोय, तिथे लोकसंख्याच नाहीये। कारण त्याचं मेन कारण आहे की इथे उद्योगधंदेच राहिलेले नाहीयेत, आहेत सगळ्या कल शहराकडे आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडलेल्या आहेत, ठोस शिक्षण नाहीये, व्यवस्थित इंग्लिश मीडियमचं जे आताच्या युगातलं आपल्याला शिक्षण हवंय ते नाहीये। आणि शिक्षणाची इतका अभाव आहे की त्या ह्याच्यानी बाहेरच्या शाळांकडे शहराकडे ओघ आहे। त्याच्याबद्दल आपण सुधारणा केली पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत। आज पाहायला गेलं तर आपला तरुण वर्ग जो आहे, हा तरुण वर्ग आपल्याला सुशिक्षित पाहायला मिळतोय, मात्र त्यांना मुंबई पुणे ह्या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतंय। आज महाड MIDC औद्योगिक क्षेत्र जवळ असताना एवढं लांब जावं लागतं। आपलं विजन नेमकं कुठल्या प्रकारे आहे? विजन हे आहे की इथे थर्ड पार्टी हा मुद्दा मेन आहे। इथल्या स्थानिक युवकांना डावलून आज तुम्ही बाहेरच्या नागरिकांना इथे स्थानिक करून त्यांना रोजगार देताय आणि इकडच्या भूमिपुत्रांना तुम्ही डावलून थर्ड पार्टीच्या माध्यमातून त्यांना इथे नोकरी करण्याची संधी देताय आणि आपले इथले युवक युवती आहेत ते बाहेर जाऊन स्थलांतरित होत आहेत। आणि तो खूप प्रकर्षाने तो मुद्दा हाताळण्यासारखा आहे। आपल्या बरोबर शिवसेना शिंदे गटाच्या आवकीरकर ताई ह्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। बलाढ्य उमेदवार आहे आपल्या समोर, काय आव्हान असणार आपल्या पुढे? आव्हान हे असणार आहे की आम्ही इथले स्थानिक उमेदवार आहोत आणि आज आम्ही इथले प्रत्येक गावात फिरणारा आमचा चेहरा आहे। आज ते फक्त निवडणुकीपुरते आलेले आहेत मत मागण्यासाठी, आणि आपण आज स्थानिक पातळीवर जाऊन प्रत्येक माणसाच्या दारात कधीही त्यांनी हाक मारली तरी उभे राहणारं व्यक्तिमत्व आपलं आहे। आणि त्या उद्देशाने आम्ही आज जोरात प्रचाराला हे करतोय, सुरुवात केली। आज आपण प्रचाराला फिरताय, जी जुनी पिढी आहे आपली, मग वयस्कर वृद्ध माणसं असतील, यांच्या तोंडातून शब्द येतोय की आम्हाला शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनच मतदान करायचं आहे। बऱ्याच वेळा आपण प्रचारात नेमकं आपल्याला काय वाटतंय त्या संदर्भात? आपली जी आहेत आपली जुने आपले निष्ठावंत जे आहेत माणसं, आज आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो आपल्या आजी आजोबांचे, ते इतके निष्ठ आहेत बाळासाहेबांसाठी की नाही, आम्ही उद्धव साहेबांना सोडणार नाही, आम्ही मरेस्तोवर त्यांच्या सोबतच राहणार आणि त्यांच्याच पक्ष पुढे नेणार। आताच आपण पाहिलं की वारंगी या गावामध्ये आपण आलेलो आहोत। प्रचाराचा वेग देखील वाढलेला आहे। दीपाली सुभाष मोरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जिल्हा परिषदीय उमेदवारीसाठी लढत आहेत आणि प्रचाराचा वेग देखील त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल लागेल। निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपाली सुभाष मोरे यांचं विजन जर पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी मी विकास कामाच्या माध्यमातून उतरीन
असा विश्वास ठाम त्यांनी व्यक्त केलेला आहे. नितेश लोखंडे, रायगड तक न्यूज, महाड, रायगड.